यानंतर बुलेटिनमध्ये एका स्पेशल रिपोर्टकडे वळूयात। अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष सुरू झाला। दादांनी वेगळी वाट धरली। पुढे हा वाद ताई विरुद्ध दादा असाही झाला। निवडणुकीच्या तोंडावर हाच वाद नणंद विरुद्ध भावजय असाही झालाय आणि आता हा वाद पवार परिवार विरुद्ध अजित पवार कुटुंब असा दिसतोय। बघूयात बारामतीत पवारांमध्येच कसं रंगलंय हे कुटुंब युद्ध। फार तोलून मापून बोलतो। एकदा जर मी तोंड उघडलं ना, याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही। फिरता उगीच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय? कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव। आता गर्रा 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 फिरायला लागली। दादा दुखावले गेलेत की ते रागावलेत हे कळत नाहीये। पण दादांनी बारामतीतल्या सभेत जे म्हटलं ते पवार परिवार विरुद्ध अजित पवार कुटुंब असा रंगलेला सामना अधोरेखित करण्यासाठी पुरेस आहे। कारण काल दादांनी थेट आपल्या भावंडांवरच हल्लाबोल केला। अजून काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव। आता गर्रा 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 फिरायला लागली। पायाला भिंगरी बांधल्यासारखं। अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं, आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही। हे नुसतं उद्घाटकेच आहे। ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील। आता दादांनी जी टीका केली त्याला पार्श्वभूमी आहे दादांविरोधात मैदानात उतरलेल्या पवारांची। शरद पवारांशी दादांनी थेटच पंगा घेतला, त्यामुळे आपसुकच ते विरोधात बोलतायत। रोहित पवार शरद पवारांसोबत राहिले म्हणून पुतणे रोहित विरोधात बोलतायत। भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे। अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे। आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय। त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे। पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे। पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो। रोहित पवार हे तर चुलत पुतणे, पण सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे सुद्धा विरोधात बोलतायत। साहेब आपल्यासाठी दैवत आहे, बारामतीकरांसाठी ते दैवत आहे। साहेबांनी खूप काय केलं बारामतीसाठी। आज बारामतीची ओळख हे पवार साहेबांमुळे आहे आणि कुठंतरी आपल्याला वाटतं की आपण पण साहेबांसाठी काहीतरी आता केलं पाहिजे। तर अजित पवारांचे चुलत भाऊ आणि सख्खे भाऊ हे सुद्धा त्यांच्या विरोधात बोलतायत। माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे। कारण साहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत, तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत। आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही। कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत, साहेबांची काही नाही। तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं। फक्त दादाच विरोधात बोलतायत असं नाही, तर वहिनीही अजित दादांच्या विरोधात बोलतायत। जसं आता एखाद्याला आजार होतो, आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं। कॅन्सर झालाय म्हणून आपण हतबळ होऊन हातपाय गळून बसतो का? नाही बसत। आपण त्याच्यावरती मात करायचा 100% प्रयत्न करायचा असतो आणि तो आपण सर्वजण करणार आहोत। कोण आलं आपल्या ह्याच्यामध्ये, कुठून आलं, कोणाला त्याच्यामध्ये यश मिळतंय हा मुद्दाच नाहीये आपला। आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करून टाकायचं। यातूनच अजित पवार विरुद्ध अख्खं पवार कुटुंब अशी लढाई सुरू झाल्याचं दिसतंय। आणि त्यातून अजितदादांनी थेट भावंडांना दिलेला इशारा। दादा भावंडांना हा इशारा देऊनच थांबलेले नाहीत, तर पत्नी सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना सुप्रिया सुळेंच्या मागे न राहिलेल्या पवार आडनावाचीही कळत नकळत आठवण करून दिली आहे। की 3 वेळेला खासदारकीला 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं,
म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. सगळी फिटामफाट. दादांनी पवार आडनावावर जोर दिला. सुनेला निवडून द्या म्हटलं, पण ताईंनी काही यावर टीका केली नाही. काल दादांनी भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की आत्तापर्यंत तुम्ही लेकाला निवडून दिलं, त्याच्यानंतर बाबाला निवडून दिलं, नंतर लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्यावं जेणेकरून फिट्टमफाट होईल सगळं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत अजितदादांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं, उद्याच्याला शेवटी नाव चालवायला घराचं कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे. मुलांनी अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होतो. आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नीटनिष्ठ वागण्याची चिंता करायची. आणि मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे तो टाकून दिला पाहिजे. आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे. पवारांनी काही वर्षांपूर्वी जब्बार पटेल यांना दिलेल्या मुलाखतीतला हा भाग आहे, जो उत्तरादाखल शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वापरलाय. पण दादांनी छेडलेला पवार आडनावाचा हा मुद्दा, त्यावर उत्तरादाखल सादर झालेलं हे शरद पवारांचं जुनं वक्तव्य हे सांगण्यापुरतं पुरेसं आहे की पवार कुटुंबातला वाद आता शहाण्या सोरत्यांची मती गुंग व्हावी अशा थराला गेलाय. फडणवीसांना बारामतीतली ही लढाई मोदी विरुद्ध गांधी वाटते. शरद पवारांना ही लढाई स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांची वाटते. पण हा वाद, त्याचा खालावलेला स्तर हे बघता ही लढाई थेट पवार विरुद्ध पवार अशी आहे, पवारांच्या सत्ता केंद्रासाठीची आहे. बारामतीहून जयकुमार जाधव आणि ज्ञानेश्वर चौतमलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी.